नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी कशी काढता येईल आणि झटपट साच्याच्याद्वारे आपण रांगोळी पाहणार आहोत। मॅजिक रांगोळी अशी दीपक रांगोळीने खास आपल्यासाठी दिवाळीसाठी किंवा दसरा दिवाळीसाठी खूप सारे साचे अवेलेबल करून दिले आहेत आणि ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहेत की कशा प्रकारे आपण याचा यूज करावा। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। दीपक रांगोळी असं हे स्टॉलचं नाव आहे। नमस्कार दादा, रांगोळीचं काय कलेक्शन आहे आपल्याकडे? हे मी सर्व स्वतः बनवतो आहे। असे लहान मोठे सेट आहेत। माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे आहे, इथे आहे, समोर आहे। आणि आता मी दाखवायला सुरुवात करतो। बघा, सोप्पा एकदम। सर्वात छोटी रांगोळी बघा। आपण काय करतो, रंग घेतो, असे डब्बे घेतो, असं करतो ना असं करतो, त्यामुळे रांगोळी सांडते जास्त, है ना। याला काय करा, एकाच सोडून द्या, असंच हात ठेवा आणि असंच मारा, मग सुंदर येणार बघा। म्हणजे हात पलटी करायचा नाही, हो, हात पलटी करायचा नाही, असंच मारायचं। किती जोरात आपटा हे तुटतही नाही। हे लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा, ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावला नाही, झटपट लगेच अशी उड्या मारते येणार। असं वेगवेगळे डिझाईन पट्टा हे असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ बसा, रांगोळी तुटतही नाही। इतकं सोपं झालेलं रांगोळी काढणं आता। हो, आता दुसरं बघा, याच्याहून चांगलं मॅजिक रांगोळी। याच्यामध्ये बघा 2 कलर भरायचे, आतमध्ये एक आणि बाहेर एक, वेगळे वेगळे रंग भरायचे नाहीत, नाहीतर फिरवताना सर्व मिक्स होतात। 2 रंग भरा। प्लेन जाळी दिलेली आहे, प्लेन जाळी म्हणजे आपल्याला खाली बॅकग्राऊंड काढायला, आणि याच्यामध्ये 2 रंग भरायचे, लाईट बघा 2 रंग। हा, हे लाईट 2 रंग, आणि याच्यामध्ये डिझाईन लावायची अशी, वरच्यावर ठेवा आणि लॉक करा। हो, जो तो हे रंग सांडत नाही। मग याच्यात ठेवलं, फिरवलं, बघा रंग आले, ठेवलं, फिरवलं, रांगोळी तयार। म्हणजे हे 2 साचे घ्यायचे, दोन्ही साचे येतात। अच्छा, असं एकदा हे ठेवा, फिरवा, रंग आले, हे ठेवलं, फिरवलं, झाली रांगोळी तयार। तुमच्या आवडीप्रमाणे हो, कुठलाही आम्हाला डिझाईन चेंज करायचे असेल, हो, 9 साचे दिलेले, याप्रमाणे तुम्हाला 9 साचे फ्री आहेत सोबत। अच्छा, या साच्यासोबत त्याची किंमत काय? हे 500 रुपयाची किंमत आहे, पण हे काढलं, दुसरं लावायचं असेल तर दुसरा साचा बदला, आपल्याला रंग काढायची गरज नाही। या प्रकारे बघा आपल्याला भराभर रांगोळी काढता येईल, लगेच सेकंदात झटपट पटापट रांगोळी लहानची मोठी करता येते। आणि आधी कलर पहिला तो बेस आणि 9 जाळे सोबत अशा फ्री येणार सोबत सर्व। 500 रुपयाला फक्त, 500 रुपयाला सेट येणार। म्हणजे तुम्ही हा रंग भरायला, एक रंग भरायला आणि एक डिझाईन आणि ह्या सगळ्या जाळ्या तुम्हाला फ्री दिलेल्या त्याच्याबरोबर। 500 रुपयामध्ये हा सेट जातात। आता याच्यापेक्षा मोठं आहे, फक्त ठेवायचं आणि असं फिरवायचं। याच्यामध्ये बघा 3 रंग तुम्हाला खाली दिसतील। फक्त याच्यामध्ये काय करायचं, ठेवायचं आणि फिरवायचं, झाली रांगोळी तयार। इतकं झटपट काढता येईल आपल्याला, मी सेकंदात रांगोळ्या तयार। फक्त ठेवलं, फिरवलं, असं हलकासा फिरवायचं, फक्त हे समोरासमोर पकडायचं आणि फिरवायचं। असं फिरवलं की रंग येतात बघा, 3 रंग टाकता येतात। हे ठेवलं आणि याच्यावरती असं ठेवलं आणि फिरवलं, शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत आपण उठून घरात। मस्त म्हणजे तासनतास वेळ घालवणार आणि वेळ पण नसतो। सध्याच्या गृहिणी जरा व्यस्त झाली कामकाजामध्ये, घरातून पण ती व्यवसाय करते किंवा बाहेर जॉबला सुद्धा जाते, तर तिच्यासाठी खूप छान प्रकारे माहिती दादाने आणली। आता हे चांगले सेट्स आहेत दादाकडे। हे रेक्टँगल रांगोळी, जसं उंबरठ्याच्या बाहेर काढायचं असेल तर ह्या रांगोळ्या आपल्याला काढता कशा येतात ते पण दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे असं ठेवायचं, एका हाताने पकडून ठेवा आणि एका हाताने रांगोळी काढायची बघा। या प्रकारे फक्त असं फिरवलं की रंग तयार, रांगोळी आली। एकच कलर केला, 2 कलर केले की डबल रंगाची रांगोळी खाली दिसणार बघा अशी। आता याच्यामध्ये कलर भरायचा असेल, लागत नाही, हाताने सुद्धा करू शकता, पण हाताने नाही करायचं तर डबे आम्हीच्या घ्या, डबे पण आम्ही विकतो। हे बघा, हे 100 रुपयाला 4 डबे आहेत। हो, सगळं तुमच्याकडे हे जे रांगोळी, त्याला डिझाईन वगैरे सर्व आहे, सगळं मिळणार आहे बघा। त्याच्यामध्ये पावलं वगैरे डिझाईन दिलेली आहे, आणि याच्यामध्ये बघा रंग कसे भरायचे ते मी सांगतो तुम्हाला, म्हणजे कोणाला माहिती पडणार नाही। मी नवीन शोध लावलेला आहे। हे बघा, हे असे रंग भरा। अच्छा, वेगवेगळे रंग भरणार ना, तुम्हाला रांगोळी कशी आली हे कोणालाच कळणार नाही। रांगोळी काढली कशी, रंगीत रांगोळी काढायची नवीन पद्धत शोधलेली आहे। पहिलं काढून घ्यायचं, नंतर रांगोळी टाकत राहायची, आणि नंतर पुन्हा हे डॉट दिलेले आहेत, डॉटवर डॉट असे लावले की पुढे पुढे वाढवता येते, आणि डॉटवर असे पुन्हा डॉट ठेवले की रांगोळी आपल्याला बघा पुन्हा मिळ जाईल। पुन्हा एकदा असा कलर केला, एक कलर केला की एकच डिझाईन दिसणार, 2 कलर केले की डबल रंगाची रांगोळी खाली दिसणार। हे बघा किती सोपं झालंय रांगोळी काढणं।
अरे वा, पुन्हा ती डिझाईन आली आणि दादाने आधी भरून घेतलेले रंग. म्हणजे रंग कसे भरायचे कोणाला माहिती नाही, हे आम्ही तुम्हाला शिकवतो. छान आयडिया आहे आणि त्याला तुम्ही अटॅच करून ही प्लेट पुन्हा वापरू शकता. मग ती कशी जाळी दादा? ही 60 रुपयाला एक आहे. अच्छा, 100ला 2 देतो आम्ही, 60ला एक आहे. मग त्यामध्ये भरपूर प्रकारच्या डिझाईन दाखव. पाहायला मिळतील. त्यांच्याकडे भरपूर हे डिझाईन बघा इथे सगळ्या डिझाईन लावलेल्या आहेत. त्यामध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळतील. इथे 1 नंबरची ना दादा ही? हो, भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत. आणखीन एक दाखवतो. नाही, दुसऱ्याचं वापरलेलं परत घ्यायचं नाही. अच्छा, हे शास्त्राच्या रांगोळ्या आहेत, ते दाखवतो तुमच्या काय आहे. याला म्हणतात बघा, हे 4 आहेत. हे लक्ष्मी पाऊल, हे सहस्त्रदल कमळ, हे 33 गोपद्म, यंत्राने हो केलेलं आहे का? हे 33 गोपद्म आणि हे सरस्वती. सरस. आता हे काढायचं कसं आणि याचा उपयोग काय ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो समजावून. लक्ष्मी पाऊल याचं काढायची पद्धत बघा इतकी सोपी आहे. फक्त चिमूटभर रांगोळी लागते. अच्छा, विजिटिंग कार्ड असते, विजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं आहे आणि टाकलं. एवढी क्लॅरिटी पूर्ण भारतभर कुठे पण नाही अशी क्लॅरिटी रांगोळी बघा. खरंच पूर्ण त्याच्यामध्ये दिलेले मंत्र व शुभचिन्ह आहेत ना दादा? हो, ही सगळी शुभचिन्ह आहेत. याला म्हणतात लक्ष्मीची स्थिर लक्ष्मी. अच्छा, असे पण पावलं असतात पाठी पुढे, त्याला म्हणतात चालती लक्ष्मी. तुम्ही किती पूजन करा, ती लक्ष्मी घरात टिकत नाही, ती चालतच राहते. हा, याला हे सर्व चिन्ह आहेत. हे लक्ष्मीला एका ठिकाणी थांबवून ठेवतात. महिन्यातून एकदा तरी घरात काढा, तुमच्या घरात जास्त दिवस वास करेल. असं हे स्थिर लक्ष्मीचा पाऊल आहे. चांगली माहिती. हे तुम्ही घराच्या आतमध्ये काढा, उंबरठ्याच्या आतमध्ये किंवा बाहेर काढा, तुळशीच्या झाडात पुढ्यात काढा, देवाऱ्यात काढा. पण एकदा काढलं की दुसऱ्यांना द्यायचं नाही आणि दुसऱ्यांचं वापरायला घ्यायचं नाही. हे स्थिर लक्ष्मी. आणि हे बघा, याला म्हणतात सहस्त्रदल कमळ. घरामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणं लागतात, घरामध्ये मन नाराज होतं, कुठल्या गोष्टीला मन लागत नाही, त्याला म्हणतात वाईट नजर घरात येणे. हे वाईट नजर काढण्यासाठी हे बघा, हे सहस्त्रदल कमळ आहे. विष्णूच्या हातात जसं चक्र असतं कायम फिरत असतं, हे बघा हे चक्र कायम फिरत असतं असं. अच्छा, खूप सुरेख. हो, हे वाईट नजर खेचली जाते. महिन्यातून एकदा तरी काढा, पूर्ण नजर खेचली जाणार. दादा मग हे 4चा सेट आहे काय? नाही ना, वेगवेगळं तुम्ही घेऊ शकता. सिंगल 150 रुपयाला आहे. एक घेतलं तर? हो, हे बघा, हे 33 गोपद्म म्हणजे 33 कोटी देव. अच्छा, हे काय काम करतात, आपल्या घरामध्ये पूर्ण फॅमिलीचं संकट निवारण्याचं काम करतात. म्हणजे एखादं संकट येत असेल तर आपल्याला रस्ता चेंज करून देतं, म्हणजे आपल्या समोरचे संकट दूर करत राहतं. असं हे 33 गोपद्म, 33 कोटी देव म्हणतात. महिन्यातून एकदा तरी ह्या रांगोळ्या तुम्ही घरामध्ये काढा, फार छान आहेत. 33 गोपद्म आहेत. 33 गोपद्म. पिरॅमिड सारखं थोडं. हो, हे संपूर्ण संकटाला दूर करतं. आणि हे सर्व याला ग्रो करण्याकरिता काढलं जातं. शिवाय नोकरीत बढती असेल त्यासाठी काढलं जातं. सर्वांसाठी चांगलं आहे, कधीही काढू शकता. हे दिवाळीतच नाही तर एनी टाइम एनी रोज काढू शकता. हे बघा, हे सरस्वती. याची जे नावं सुद्धा एकदम क्लिअरिटी आहे, नावं सुद्धा वाचायला. आणि हे चिन्ह आहे ना, असे मोठे मोठे पण असतात. मोठे चिन्ह नाही, एकच चिन्ह हे महत्वाचं असतं. मोठे मोठे काही उपयोगाचे नसतात. हा 150 रुपयाला सेट आहे, एकच आहे. हो, आणि हे छोटे वाले घेतले तर दादा? हे 150 रुपयाला, असं 200 रुपयाचं आहे. 200 रुपयाचं. बघा, मी 150 ला देतोय. अच्छा अच्छा, तर बरंचसं असं कलेक्शन आहे. तुम्ही बघा, असं पण घेऊ शकता. हे सिंगल सिंगल पण मिळेल ना? हो, नाही सिंगल नाही, हे सेट मध्ये येतं. पूर्ण सेट मध्ये येतं. तर त्यांनी माहिती पण दिली, त्याची सगळी माहिती सुद्धा कळली, काय त्याचं महत्व आहे ते पण कळलंय. आणि रांगोळीचे साचे पण आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. हे वारांच्या रांगोळ्या आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार देवघरात रोज काढायच्या. अशा 7 दिवसाच्या 7 वारांच्या रांगोळ्या. कसा? हा 80 रुपयाला. 80 रुपयाला. पण बघा हे दादांकडे. आणि हे रांगोळीचा कलर आहे. हे मार्बल स्टोन कलर आहेत. किती हवा येऊ द्या, हे कलर उडत नाहीत, हे कलर पसरत नाहीत. या कलर मध्ये रांगोळी, हो तेच आहे. हे रांगोळी मिक्स करायची गरज नाही या कलर मध्ये. हे डायरेक्ट यूज करा. या कलर मध्ये चमकी टाकायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता रांगोळी हातात घेतली, असे त्रास नाही होते बोटाला. बारीक रांगोळी एकदम मस्त. आपल्या इथे जाडसर रांगोळी मिळते, ते पडत नाही काय काय वेळेस, त्याच्यामध्ये मिक्स करावी लागते. ते कलर हवेने उडतात इकडे तिकडे, ह्या हवेने उडणार नाही. हे कलर मिक्स करायची गरज नाही. हे मार्बल स्टोन कलर म्हणतात याला. हे 2 किलोचं पॅकेट आहे. मी 200 रुपयाला विकतो आहे, इथे 150 ला देतोय. हो, तसंच माझ्यातर्फे या ताईला लाईक करा, सबस्क्राईब करा
ते बेल आयकॉन दाबा. हा पण छान माहिती सांगितली आणि छान सगळ्या वस्तू आहेत आमच्या गृहिणीला, म्हणजे छान रोजची रांगोळी होणार आहे. माहितीचं आम्हाला सगळं निवेदन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा धन्यवाद. माझा फोन नंबर आहे. कोणाला घरी पोस्टाने वगैरे हो सर्व असा पूर्ण सेट आहे. हा पूर्ण सेट आणि हा पण असं कार्ड आहे माझं. हे संपूर्ण मी घरी पाठवतो. एक हा नंबर आहे माझा सुद्धा आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर खूप खूप धन्यवाद आणि दसऱ्याच्या ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.